त्यांना तुला मेसेजेस येत असतील, मेल्स येत असतील, तू काय सांगशील त्यांना की त्यांना भेटायची इच्छा होत असेल तुला? हो, ॲक्च्युली मला आल्या दिवसापासून खरं तर फेसबुक किंवा इंस्टाग्राम, ट्विटर हे सगळं फार काही बघायला मिळत नाही आहे, कारण वेळ मिळत नाही आहे. बिकॉज ऑफ सो मेनी इंटरव्ह्यूज हॅपनिंग हिअर अँड देअर, इव्हेंट्स होत आहेत. काहींना अगदी स्लाइटली थोडासा वेळ मिळाला तर रिप्लाय करायला मिळतोय, पण मग एकाला रिप्लाय केला तर दुसरा रुसतो, दुसऱ्याला केला तर तिसरा रुसतो. पण या गोष्टीचं सोल्युशन इतक्या सहजासहजी कसं मी काढू? कारण आफ्टर बिग बॉस ज्या पद्धतीचे फॅन्स मला मिळाले, आय एम रिअली, आय फील सो ग्लॅड अँड सो लकी, सो ब्लेस्ड की मला लोकांचं, माझ्या प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय. त्या प्रेमाची मी खरोखर ऋणी आहेच. पण इथं प्रॉब्लेम फक्त एक हा होतोय की करोडोने ते फॅन्स आहेत आणि त्या करोडो लोकांना इंडिव्हिज्युअली रिप्लाय करणं हे फिजिकलीच पॉसिबल नाही आहे, म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही आहे. मी जेव्हाही एखादा मेसेज एखाद्या इंटरव्ह्यूतनं देत असते, फॉर एक्झाम्पल आता मी जे बोलते ते काही कुठल्या फक्त एका चॅनलसाठी किंवा पर्टिक्युलर त्या एका व्यक्तीसाठी नाही आहे. मी हे माझ्या त्या सगळ्या फॅन्सला उद्देशून बोलते आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी वोट केलंय. हो, तुमचं प्रत्येक वोट हे माझ्यावर एक ऋण आहे, तुमचं प्रेम आहे, तसं समजूनच मी चालते आणि त्याची मला पुरेपूर जाणीव आहे. पण खरोखर मित्रांनो, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिप्लाय करणं, खरोखर करोडोने फॅन्स आहेत, सगळ्यांना रिप्लाय करणं हे अगदी म्हणजे देव उतरल्यावरून तरी शक्य होण्यासारखं नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या प्रेमाची मला जाणीव नाही आहे किंवा तुम्ही मला जिंकवलं आणि आता मी तुम्हाला विसरले, असं शक्यच नाही आहे. असं होऊच शकत नाही. तुमच्यासाठीचं प्रेम माझ्या मनात आहे आणि कायम राहणार आहे. पण जर रिप्लाय करायला उशीर झाला किंवा पटकन मला लाईव्ह नाही येता आलं, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला मेसेज नाही करता आला, तर प्लीज राग मानू नका. आत्ता मी जे हे काय बोलते आहे हे तुमच्या सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअली हा मेसेज आहे असं समजून कन्सिडर करा. आणि तुमच्या मेघाला तुम्ही बिग बॉसच्या घरात असताना इतकं समजून घेतलं, जे तिथल्या कंटेस्टंट्सने पण समजून घेतलं नाही, तर तुमच्याच मेघाचं हे कळकळीची विनंती ही सुद्धा समजून घ्या आणि तिच्या प्रेमाला समजा, एवढीच विनंती करेल. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. माझं प्रेम तुमच्यावर आहेच आणि ते कायम राहीलच. पण प्लीज थोडं समजून घ्या, राग मानू नका जर रिप्लाय करता नाही आला पर्सनली तर. आपलं नातं कधीही या गोष्टीमुळे तुटू शकत नाही आणि तुटणारही नाही, ही मी तुम्हाला ग्वाही देते. थँक्यू सो मच. अजून काही अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत पाहत राहा मराठी वर्ल्ड.